11 जय दुर्गा माता मुरबी विपक्ष तिरंगा दुंद्रे. तर मी दुंद्रे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गजाननजी पाटील. गजाननजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं आणि ते नक्कीच आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. गजाननजी पाटील एक खरं तर सामाजिक कार्यकर्ते धुंद्रे म्हणून ही ओळख आहे. तर पाहूया ज्ञानेश्वर उसाडकर अर्थात धुंद्रे यांचा संघ असेल धुंद्रे, त्यांच्या विरोधात मात्र संकेत पाटील आणि मुरबी संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीचा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज, अनेक वर्षाचा अनुभव आहे. खरं तर हा यशस्वी गोलंदाज प्रताप नावडेकर. तर त्याच्या समोर मात्र फलंदाज असेल धुंद्रे संघाचा महेश शेलार. महेश शेलार आणि नॉन स्ट्राईकला अर्थात महेश शेलार म्हटलं तर साई म्हणून त्याची ओळख आहे. या सँडी सरांचा इशारा येतो, मॅच सुरू होण्याचा हिरवा कंदील येतो आपल्यापर्यंत. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिलाच बॉल साई शेलारसाठी होता. साईसाठी मात्र हा चेंडू बॅटची किंचितशी कट घेऊन यश रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होते. प्रताप नावडेकर हा गोलंदाज अनेक वर्ष मुरबी संघातून खेळणारा मात्र पहिलाच चेंडू डॉट फेकतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अर्थातच P1च्या या षटकामध्ये किती धावा येतील. महेश शेलार साईसाठी हा चेंडू आता हलकच सिलिमिडॉनकडे जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उभा आहे. संकेत पाटील संघाचा संघनायक चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव. खातं खोलंय साईनं वैयक्तिक आपलं आणि त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येत देखील एक धाव पडली आहे. की या स्पर्धेला पहा आमचे हिंदी समालोचक मित्र प्रवीण टेंबे यांच्याकडनं भरभरून शुभेच्छा येतात. थँक्यू प्रवीण, एक उत्कृष्ट समालोचक आहे मित्रांनो आणि या स्पर्धेला शुभेच्छा. इथे मात्र मी टायमिंग स्ट्रोक झेलखाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. पहिली विकेट, पहिला फलंदाज मात्र बाद होतोय. अमर पाटील तंबूच्या आश्रयाला. सर्वेश ठाकूरनं पकडलेला हा झेल आणि प्रताप नावडेकरला मिळालेली सफलता इथे पाहायला मिळते. पहिली विकेट धुंद्रे संघाला हादरा. याच धुंद्रे गावामध्ये आपल्याला एक चांगली स्पर्धा देखील पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटची स्पर्धा याच धुंद्रे गावामध्ये आयोजित करण्यात आली. आज प्रत्येक गावगावी स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर अमित मात्र आपण बघितलं 2 वर्ष कोविड 19 हे नाव का देण्यात आलं तर 2019ला हा कोरोना आला म्हणून कोविड-19 ही माहिती आपल्याला असणे देखील गरजेचं आहे. म्हणून नाव देण्यात आलं कोविड-19. परंतु 2 वर्ष हे आपले लाडके खेळाडू असू द्या, आयोजक असू द्या, प्रेक्षक असू द्या, या क्रिकेटपासून वंचित होते, दूर होते. परंतु आता क्रिकेटनं पुन्हा एकदा त्यानं एकत्रित आणला. हा चेंडू काऊ काढण्याच्या दिशेने एका हातानं पकडला, तसंच फेकला संकेतकडं. क्षेत्ररक्षकांना चांगलं इफर्ट दाखवला. 100% कमेंटमेंट दिली या चेंडूवर. त्यानं पकडण्याची एक चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण दाखवण्याची इथे क्रिया दाखवली. अर्थातच एक धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफळकावर 1 न वाढते जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. सुरुवात तर मी म्हणेन संत झाली आहे. ज्या पद्धतीने कासवाच्या गतीनं मी म्हणेन ही सुरुवात झाली आहे. कारण पॉवर प्लेचा षटक आहे. अमित मात्रे नेहमीच हा हाणामारीचा षटक म्हटला जातो. अर्थातच सर्कलचा बंधनकारक. पहा क्षेत्ररक्षक किती आहेत सीमालगत तर आपल्याला फक्त आणि फक्त 2च क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मग तुमच्याकडे फलंदाजांना ही मेजवानी असते, फलंदाजांना ही सुवर्ण संधी असते की कुठेही तुम्ही मारा. खरं तर तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या ज्यावेळी डिस्ट्रक्शन असतं, फिल्डिंग डिस्ट्रक्शन, त्याचा फायदा उचलणे गरजेचं असते. परंतु डावखुरा फलंदाज देखील अपयशी ठरतोय. प्रताप नावडेकरकडे असणारा अनुभव पणाला लावतोय आणि इथे आणखी एक फलंदाज मात्र बॅटची किंचितशी कट लागली अर्थातच. आणि फलंदाज बाद होताना दुसरा प्रसन्न पाटील एक धुंद्रे संघाचा एक खरं तर मी म्हणेन ट्रम्प कार्ड होता, एक महत्त्वपूर्ण खेळाडू होता आणि तो देखील बाद झाला. धुंद्रे संघाला एका मागून एक हादरे बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गडी बाद झालेत एकूण 2 आणि संघाची धावसंख्या देखील धावफळकावर 2. प्रताप नावडेकर यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय. खरं तर त्याच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्याच्या प्रत्येक चेंडूमध्ये विश्लेषणता पाहायला मिळते मित्रांनो. त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतोय आणि तो यशस्वी देखील होतोय या खेळपट्टीवर. काल देखील हा मुरबी संघ खरं तर उसाटणे मैदानावर आपल्याला बघितलं खेळताना. तर त्यांना कदाचित तिथे हार पत्करावी लागली पण चांगला प्रयत्न केला होता. आज पुन्हा एकदा ते उमेदीनं, जोशानं, कष्टानं या मैदानावर खेळताना. धुंद्रे संघाच्या विरोधात
हा चेंडू किशोरनं आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक आहे ते सज्ज. एक आणि एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं षटक समाप्तीचा इशारा येतोय सँडी पालकर यांचा. सँडी पालकर म्हटलं तर वेगवेगळे अदाये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मैदानावर एक डान्सिंग अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूला अर्थातच दीपकजी पाटील हरिभक्त परायण हबप अर्थातच मालकरी बुवा आहेत. परंतु क्रिकेटसाठी त्यांनी देखील पंचांच्या भूमिकेत अनेक क्रिकेट सामने अनेक स्पर्धा कव्हर केल्यात आणि आज ते खरं तर पंच कमिटीच्या अध्यक्षपदावर देखील पनवेल तालुक्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे दोन पंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची ओळख आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त 3. आज वडाला या ठिकाणावरून देखील नवीन आमचे पंच जे आज आलेत कॉमेंट्री देखील आहे त्यांची आपल्याला ऐकायला मिळेल. त्या लक्ष्मणजी लाशी साहेब खरं तर एक नवीन आवाज आमच्या भेटीला येईल आणि एक नवीन आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेल या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. भाऊ म्हात्रे यांनी खरं तर दाखवलेलं प्रेम, त्यांनी केलेलं आमंत्रण आणि जय हनुमान क्रिकेट संघ जुई या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व समालोचक सर्वांचं मी आभार व्यक्त करेन. मैदानावर बघितलं तर ही धाव मात्र अगदी जलद गतीने पळून काढली आहे. एकूण 2 धावा मिळत आहेत दुंद्रे संघाला. संघाची धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळत आहेत त्या 5. दुंद्रे संघाला आता धावसंख्या वाढवावी लागेल. पहा तुमच्यासमोर हा मॅन्डेटरी सेकंड पॉवर प्ले आहे आणि तुम्ही मग कधी धावा वाढवणार, कारण येणारे नंतर दूरवर क्षेत्ररक्षण फैलावल्यानंतर मग तुम्हाला चौकार षटकारच मारावे लागतील, कारण बिल्डिंग देखील त्यावेळी सजवली असेल सीमालगत. हा चेंडू बराच काल हवेमध्ये आहे, गगनभेदी आहे, जेलखाली क्षेत्ररक्षक, परंतु सुदैव म्हणावे या दुंद्रे संघाचे आणि सुदैव म्हणावे या फलंदाज किशोरचे. भूमीला दान झाला झेल. धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढली, जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. व्हेरी लो स्कोरिंग स्टार्टिंग नाऊ दिस मॅच. पहिल्या षटकामध्ये अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जेवढा फायदा उचलावा तेवढा उचलता आला नाही. हा व्हेरिएशन दाखवलं गोलंदाज संकेत पाटील. एक टिकटॉक मास्टर म्हणून या संकेतची फार मोठी ओळख यूट्यूबच्या माध्यमातून देखील झाली होती मित्रांनो. असा हा गोलंदाज म्हणजेच एक कलावंत गोलंदाज आहे. आणि हा चेंडू देखील डॉट बॉल जातोय. धावसंख्या धावफलकावर स्थगित स्थिर फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल किशोर सिन्नारे, महेश शेळार. महेशनं खरं तर सलामीला येत असताना हा जास्तीत जास्त ओव्हरस्टेप झाला. चेंडूला कदाचित थोडीशी बॅटची किंचितशी कड घेऊन यष्टिरक्षकाच्या जवळपास गेला आणि कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. फलंदाज कन्फ्यूज झाला असं म्हणावं लागेल. इथे मात्र ज्या पद्धतीनं वारंवार फुटवर्कचा वापर केला जातो पण बॅटच्या रेंजमध्ये चेंडू येत नाही. हा चेंडू संकेतचा इनस्विंग होता. चेंडू सरळ खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. थोडासा का चेंडू जमिनीला लगत होता, जसा पकडला फेकला तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होतात आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ वाजवी समाप्त झाला. 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. थोडीशी मी म्हणेन खराब सुरुवात. अगदी बिकट परिस्थितीत हा तिरंगा दुंद्रे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या संकटातून, या कठीण परिस्थितीतून तुम्हाला बाहेर जायचं असेल तर आता तुम्हाला फटकेबाजी क्रिकेटची हाणामारी ही करावीच लागणार आहे. चौकार षटकार येणे गरजेचं आहे. परंतु महेश शेलार जो सलामीला आलेला फलंदाज जो आहे तो मात्र देखील एक घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. साई या नावाने त्याला जास्तीत जास्त ओळखला जातो. अगदी व्यवसाय म्हटला तर सलून अर्थातच केस कर्तनालाही हा व्यवसाय सांभाळत क्रिकेट खेळणारा हा खेळाडू इथे मात्र आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देईल. आता योगदान देणे तर गरजेचंच आहे. समोर मुरबी संघ आहे. मुरबी संघ म्हटला तर एक मी म्हणेन ताकदवान संघ आहे. यंगस्टार, जास्तीत जास्त यंगस्टार आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये आणि तेवढेच ताकदवान संघासमोर तुम्हाला आता चांगली धावसंख्या उभारावी लागेल. परेश ठाकूर तिसरा गोलंदाज. साईनं मात्र हेरलं, बॅकफुटला गेला, पंच केला, चेंडू डीप पॉइंटच्या दिशेनं हा येतोय पहिलाच खणखणीत चौकार. डान्सिंग अंपायर आता आपण पाहतोय सँडी पालकर. कदाचित डीजे नाही सर, त्याच्यामुळं डान्स करू शकत नाही, नाहीतर सँडी पालकर यांची अदाई आपल्याला पाहायला मिळाली असती.
अमित म्हात्रेने सांगितलं की गोटे अंपायरचा रेटही तेवढाच आहे अमित, 10,000 रुपये पर डे घेतोय. त्याच्यामुळं आजकाल परवडत नाही आहे. सँडी पालकर आमचा अगदी स्वस्तात आहे पहा. आणि शिवाय आपला अग्री मराठी माणूस आहे, जवळचा माणूस आहे आणि तो देखील तेवढीच चांगली कला सादर करत असतो. हा चेंडू बॅटची कट पुन्हा एकदा ऑफस्टम्पला चेंडू होता, आउटसाइड ऑफस्टम्पला डायरेक्ट हिट. फलंदाज बाद, पंचांचं बोट हवेत. आणखी एक आदरा, तिसरा फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. अमित म्हात्रे, आपण ज्या पद्धतीने पंचांची आपण उल्लेख केली होती, अर्थात गोट्या शंकर धोत्रे याचं नाव आहे, परंतु गोट्या या नावाने तो प्रचलित झाला जास्त. ज्या पद्धतीनं अजय जडेजानं खरं तर त्याची इंस्टाग्रामला किंवा त्याची ज्यावेळी क्लिप टाकली रवींद्र जडेजानं, त्यावेळी तो जास्तीत जास्त प्रसिद्ध झाला आणि गोट्याला मग जास्तच भाव चढला. आणि आजकाल गोट्या बघितलं तर फार मोठा रेट घेतोय. असे क्रिकेटमध्ये देखील व्यावसायिक बनलेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. ज्या पद्धतीनं आपण बघितलं की आज क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला मित्रांनो. क्रिकेटमध्ये किती बदल झाला. याच मैदानावर देखील आम्ही क्रिकेट केला अमित म्हात्रे. त्यावेळी MRIचे चेंडू असायचे, 2 षटक अक्षरशः खालून, जोपर्यंत लोकर जाईल तोपर्यंत खालून खेळावे लागत होते. लोकर गेल्यानंतर षटकार पाहायला मिळायचे. पारगाव असतील, ओला, या मैदानावर बरेच संघ खेळले आहेत. मग याच गावातला रवी देखील असेल, एक लेग स्पिनर गोलंदाज, अनेक जुने खेळाडू आहेत. हा क्रिकेट, परंतु जुना क्रिकेट आठवला की अगदी मजा वाटते क्रिकेटची. आज क्रिकेट बराच बदलला. इथे 1 धाव मिळते. आजकाल चेंडू 10x, हार्डली, फुलटॉस, चॅम्पियन, आपण बघितलं निविया, बरेच कंपनीचे चेंडू आलेत. आणि चेंडू असे आलेत की कोणीही जातो आणि सहज षटकार मारतो. पहिले षटकार कमी पाहायला मिळायचे आणि धावा देखील कमी असायच्या. आता धावा देखील तेवढ्याच प्रमाणात होत आहेत. षटक क्रमांक 3 आहे. परेश धावसंख्या धावफलकावर 14. साईसाठी हा व्हेरी गुड बॉल, अतिशय चांगला यॉर्क बॉल. ऑफस्टम्पला होता, त्याच पद्धतीने तेवढाच ब्लॉक पद्धतीने चेंडू फेकला. आणि क्रिकेटमधला हा सर्वात कठीण चेंडू ऑफस्टम्पला यॉर्क बॉल, तो मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज परेश ठाकूरच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित, स्थिर. हा चेंडू शॉर्ट फीज. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे बरोबर. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं 15 या आकड्यापर्यंत धावसंख्या आता दुंद्रे संघाची पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आहे. षटक असतील या 5 षटकामध्ये. आता मात्र किती धावा होतील, कारण आतापर्यंत 3 षटक 15 धावा, अगदी संत सुरुवात. धावसंख्या वाढवणे गरजेचं असेल दुंद्रे संघाला. फलंदाजी डगमगली सुरुवातीपासून, पॉवर प्लेचा फायदा घेता आला नाही आणि तिथून मात्र थोडा अडचणीत सापडला दुंद्रे संघ. डावकरा फलंदाज, परंतु अजून 1 षटक बाकी आहे. आता मात्र इरादे स्पष्ट करावे लागतील. चेंडू पॅडवर बदलतोय, कोणताही या ठिकाणी इशारा येत नाही. अर्थात डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 3 देखील समाप्त. 5.0च्या सरासरीनं 15 धावा धावफलकावर. मगाशी देखील अमित म्हात्रे हा सामना झाला होता लो स्कोरिंगचा. पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची पूर्तता आमचे आयोजक करतील. तर ज्या पद्धतीने आपण बघितलं की अमित म्हात्रे, क्रिकेटला फार सुगीचे दिवस आलेत. क्रिकेट आता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिला जातो. पहिला क्रिकेट 5,000 10,000च्या स्पर्धा फक्त व्हायच्या आणि त्या देखील शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी. आता सलग सोमवारपासून रविवार 12ही महिने क्रिकेट खेळला जातो. पावसाळी देखील क्रिकेट खेळला जातो. म्हणजेच किती क्रिकेटमध्ये बदल झाला आहे. क्रिकेटची हौस, क्रिकेटचा छंद, क्रिकेटची आवड किती प्रमाणात वाढली हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये झालेले बदल तुमच्यासमोर नक्कीच सांगावंसं वाटतं, कारण क्रिकेटच तेवढा आम्ही जवळून पाहिला अमित म्हात्रे. त्यामुळं नवीन या नवपिढीला क्रिकेटची जुनी आठवण सांगणे देखील तेवढंच गरजेचं आहे. क्रिकेटची सुरुवात ज्या पद्धतीने आपण गल्लीतून क्रिकेट सुरू केला, तो गल्लीतला क्रिकेट आता मात्र दिल्लीपर्यंत पोहोचला. गल्लीतला क्रिकेट म्हणजे 1 टप्पा कॅच आऊट, आठवत असेल. गल्लीतला क्रिकेट 1 टप्पा कॅच आऊट, डायरेक्ट भिंतीवर लागला तर आऊट. त्यानंतर पहिला बॉलमध्ये आऊट झाला तर सांगायचं ट्रायल बॉल होता. अजून आठवणी सांगेल की ज्या पद्धतीनं आपण बघायचो फलीची बॅट असायची. फलीची बॅट असायची, भेंडीच्या झाडाचे स्टम असायचे. आजकाल प्रत्येक खेळाडूकडे बॅट आहे. एक बॅट बदलली जात होती स्ट्राईक करायची, परंतु आजकाल प्रत्येक खेळाडूकडे पर्सनल बॅट आहे. हा क्रिकेटमध्ये झालेला बदल आहे. जसा वेळ मिळेल मित्रांनो तसं तशी तुमच्याकडे एक मजेशीर माहिती देखील पोहोचेल आमच्या माध्यमातून. जाऊया 4थ्या षटकाकडे. संकेत पाटील, संकेतचा हा चेंडू आहे. चेंडू जातो डीप कव्हर पॉइंटला.
अतिशय चांगला फटका होता, परंतु एकच धाव. त्या ठिकाणी असणारं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु फेकी थोडीशी खराब. त्या फेकीचा फायदा पहा, 2 रुपये तिहेरीमध्ये झालं. पाहता पाहता चित्त्याच्या चपळाईनं मात्र या 3 धावा पूर्ण केल्यात. खरं तर आपण ज्या पद्धतीने बघतो की खेळपट्टीवर एकच धाव होती आणि त्या एक धावेच्या ऐवजी 3 धावा मिळत आहेत. आणि धाव कशी काय येऊ द्या, कुठूनही येऊ द्या, इथे मात्र दुंद्रे संघाला धावा येणे गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर. डावखुरा फलंदाज सज्ज असेल दुंद्रे संघाचा नितीन पाटील. दुंद्रे गाव म्हटलं तर DJ नितीनची देखील आठवण होईल मित्रांनो, कारण नितीननं देखील या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपला फार नाव कमावलं आहे. उसाटणे मैदानावर नितीन DJ अप्रतिम गाजतोय. एक गीतांचा भंडार आहे त्याच्याकडे आणि त्यांनी दुंद्रे गावाची ओळख या क्रिकेटच्या माध्यमातून देखील केली. हा चेंडू आडवा बॅटने केला आहे. आहा म्हणता चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि याच फटक्यांची आवश्यकता आहे. आणि डावखुरा फलंदाज नितीन पाटीलच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 22 या आकड्यावर. 22 या आकड्यावर धावसंख्या. आम्ही जी आपल्या गावाचं नाव कशाही पद्धतीनं तुम्ही काढता त्यावेळी एक वेगळाच अनुभव असतो. क्रिकेट खेळाडू आपला खेळ प्रदर्शित करून नाव काढतो, एखादा कॉमेंटेटर नाव काढतो, एखादा DJ मास्टर आपण बघितला, एखादा लाईव्हवाला, एखादा अंपायर, विविध कलेनं नाव काढत असतो. आणि हा फटका पहा, बरोबर हेरलं, परंतु मिस टायमिंग झालाय. इथे चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. आता धावसंख्येला वाढ होत चालली आहे. हळूहळू आपण बघितलं आता हाणामारी सुरू झाली आणि करावीच लागेल संकेत पाटील या गोलंदाजावर. इथे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 24 रन. हा चेंडू फायरच बाहेरून जातोय. संकेतनं जास्त वलन दिलं या चेंडूला आणि पंचांचा इशारा येतोय वाईड स्क्वेअर. ऑफस्टम्पला चेंडू फेकला आणि ऑफस्टम्पला टर्न केला, जास्तीत जास्त ब्रेक केला, इथे लेग ब्रेक केला आणि त्यानंतर मात्र वाईड बॉल. हा शॉर्ट पिच चेंडू. कदाचित हा खराब चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही, परंतु वाईडचा इशारा. संकेत पाटील हा खरं तर दोन्ही टर्न करतोय असं दिसतोय आपल्याला. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, ही त्याची शैली पाहायला मिळते. 1 धाव वाढते. धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 26 धावा धावफलकावर. संकेत पाटीलचा हा 4था षटक आहे. अजून 1 षटक बाकी आहे. जय हनुमान क्रिकेट संघ जुई आयोजित ही स्पर्धा आपण आनंद घेत आहोत. लाईव्ह स्पर्धा आहे. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने एका टप्प्यानं चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा वाढल्या आहेत. खरं तर पहिल्या सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या. आम्ही मात्र जी आपण पाहतोय की नंतरच्या 2 षटकात आता हाणामारी सुरू केली आहे. धावसंख्या चौकाराने वाढली, 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 30 धावा. आता धावसंख्येला जो आकार हवा होता तो आलाय असं म्हणावं लागेल. 30 धावा. संकेत पाटीलचं हे षटक थोडं महागडं, खराब दिशाहीन गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळाली. 7-8 पावलांचा स्टार्ट. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपला आणि जास्त वलन देतोय. वाईड आलाय या षटकातला संकेतच्या 3रा खराब चेंडू. खराब मी म्हटली की दिशाहीन थोडीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या अगदी बाजूला असलेले हे मैदान. हा चेंडू शॉर्ट पिच पुल केलाय. सक्सेसफुल, पॉवरफुल अँड वंडरफुल स्ट्रोक. दॅट्स ह्यूज अँड ह्यूज सिक्सर पाहायला मिळतोय. आणि या फटक्यांची आवश्यकता आहे. डावखुरा फलंदाज, ज्या फलंदाजावर प्रसन्नावर ज्याचा विश्वास होता त्या प्रसन्नाने मात्र त्याची भर या नितीन पाटीलनं भरून काढली आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 37 रन. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटक, 37 धावा, 3 गडी बाद. संकेत पाटीलचे हे षटक किती महागडं ठरलं नक्कीच तुमच्या समोर सांगेन की या षटकात धावा आल्यात रोहित 21 धावा आल्या आहेत. दुंद्रे संघाला खरं तर संजीवनी देणारा हा षटक असेल अमितजी. दुंद्रे संघासाठी अतिशय फायदेशीर असेल हा षटक, कारण 21 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 6 धावा. परंतु जो 4था षटक आला 21 धावांचा, इथून आता दुंद्रे संघानं सुटकेचा श्वास सोडला असं म्हणावं लागेल. आता लास्ट ओव्हर असेल, शेवटचं षटक. सुजल तांबडे घेऊन येईल.
आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. घरबसल्या प्रेक्षक, आमचे लाडके प्रेक्षक देखील कोणत्याही कामात बिझी असतील, ऑफिसमध्ये असतील, घर बसल्या आपल्या स्मार्ट टी व्हीवर देखील ही स्पर्धा पाहत असतील. 24 इव्हेंट आमचे संदेशदादा यांची 24 इव्हेंट्स, उत्तम क्लिअरिटी अँड क्वालिटी. आपण म्हटलं जातं काय क्लिअरिटी आहे, काय क्वालिटी आहे 24 इव्हेंट्सची. आपण घरबसल्या स्मार्ट टी व्हीवर जेव्हा पाहतो त्यावेळीच आपल्याला पाहायला मिळते की 24 इव्हेंटच्या माध्यमातून चांगला एक मी म्हणेन लुक देण्याचा प्रयत्न करतायत. स्कोअर कार्ड असू द्या किंवा एखाद्या खेळाडूची पूर्ण माहिती, एक चांगला त्यांचा मी म्हणेन उपक्रम आहे आणि चांगला या रायगड आणि ठाण्यामध्ये पुढे सरसावताना हा 24 इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक 24 इव्हेंट्स. तुमच्या कार्याला देखील आपण सलाम ठोकूया. लास्ट ओव्हर, शेवटचा षटक. सुजल तांबडेचा पहिला चेंडू साईसाठी होता. चेंडूनं मला वाटतं या ठिकाणी पंचांचा इशारा येतो लेग बाईज. शरीराचा वेध घेतला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 38 या आकड्यापर्यंत गाठली आहे. महेश शेलारकडनं फार अपेक्षा आहेत दुंद्रे संघाला. सलामीला गेलाय, परंतु सलामीला जात असताना आतापर्यंत महेशने एक चौकार फक्त ठोकलाय आणि जवळजवळ 10 धावांवर खेळतोय. गोलंदाज शेवटचं षटक सुजल तांबडे मोरबी संघाचा हा गोलंदाज. खरं तर मोरबी संघ ज्या नावाने खेळतोय YCC हर्षाली 11 जय दुर्गा माता GDM अर्थातच मोरबी संघ. क्षेत्रक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये बदल होत असताना आणि क्षेत्रक्षणामध्ये बदल करून पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. हा चेंडू उचली देणारा होता, चेंडू ऑफ स्टंपला होता चेंडू आणि तेवढी चेंडूला उचली दिली. आता थोडासा बाउन्स मिळाला या चेंडूला आणि बाउन्स करण्याचा प्रयत्न केला या गोलंदाज संजूनं. आणि या एका डॉटबॉलच्या समाप्तीनंतर, सुजलच्या या एका डॉटबॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थगित स्थिर ती आपल्याला पाहायला मिळते ती 38 या आकड्यावर. 38 रन्स. आता चेंडू शिल्लक आहेत या षटकातले पहा 4 चेंडूंचा खेळ बाकी. डावकरा नितीन पाटील. हा चेंडू नितीन जास्त सफळ झाला. पद्धत आली, त्याचा वापर केला होता. हवेमध्ये झेल. यष्टीरक्षक कोणतीही चूक न करता झेल टिपतोय आणि हा पकडला झेल. समाप्त झाला नितीन पाटीलचा खेळ. ते नितीन पाटील बाद झाला. फलंदाज क्रमांक 4 38 या धावसंख्येवर. शेवटचे 3 चेंडूंचा समाचार घेण्यासाठी नवीन फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर जातोय मैदानात. अनेक वर्ष ज्ञानाने या ठिकाणी आपल्या दुंदेल संघासाठी क्रिकेट खेळलाय. दोस्ती क्रिकेट क्लब आपण बघितलं असेल. इथे नितीनचं कौतुक केलं जातंय, नितीनचे खेळीचं कौतुक केलं जातोय. 17 धावांची जबरदस्त खेळी केली आहे नितीननं. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर आणि साई जोडी मैदानावर असताना फक्त तुमच्या समोर असतील 3 चेंडू. पूर्वार्धातले 3 चेंडू आणि 3 चेंडूचा समाचार घेण्याकरिता समोर फलंदाज महेश शेलार. सुजल आपला मारा बदलून इथे मात्र चेंडू त्या आडव्या बॅटने केल्याचा साईनं प्रयत्न केला. एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु नाही. सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी. इथे मात्र एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या 39 धावांवर या ठिकाणी धावफलक पाहायला मिळतोय. लास्ट टू गो. शेवटचे 2 अंतिम चेंडू आहेत. सुजल या गोलंदाजाचं आपला मारा चेंज करून पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. हा मात्र चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. 5 स्लॉगवरचा षटक फेकला जातोय अमितजी आणि इथे मात्र स्लॉगवरच्या षटकामध्ये फलंदाजांना जगडून ठेवणं हे एका चांगल्या गोलंदाजीची ओळख असते. ज्ञानेश्वर अनुभवी खेळाडू आहे. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर नक्की धावसंख्येला अजून एकदा चांगला एक मी म्हणेन फायटिंग स्कोर ठेवण्यात दुंद्रे संघ यशस्वी होईल. आडव्या बॅटची शिकट स्वीट साऊंड आपल्यापर्यंत पोहोचला आणि ज्ञानेश्वरच्या खेळीचा देखील अंत. शेवटच्या षटकामध्ये अगदी मी म्हणेन जकडून ठेवण्यात आलं या फलंदाजांना. सुजल तांबडेची गोलंदाजी अप्रतिम झाली. या षटकामध्ये किती धावा आल्या तर रोहित या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आल्या आणि 2 सफलता. व्हेरी गुड बॉलिंग या ठिकाणी सुजल तांबडेचं कौतुक करावं लागेल. एकूण पूर्वार्ध संपला. पूर्वार्धाच्या काळामध्ये जर धावसंख्या बघितली तिरंगा दुंद्रे संघाची तर एकूण 39. येणाऱ्या 5 षटकामध्ये आव्हान ठेवण्यात आलंय तिरंगा दुंद्रे संघानं मोरबी संघासमोर 40 धावांचं. 5 षटक आणि 40 धावांचं आव्हान.
5 षटक आणि 40 धावांचं आव्हान असेल इथे मुरबी संघासाठी. पाण्याची मागणी या खेळाडूंना, मुरबी संघाच्या खेळाडूंना पाणी द्या, आयोजकांना विनंती असेल. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय या जय हनुमान क्रिकेट संघ जुई मैदानावर जय हनुमान अर्थातच बजरंग बली. आम्ही जे आज शनिवार आहे, खरं तर आज हनुमंत देवाचं ही वार आहे सर. आपण बघितलं ज्या पद्धतीने या गावामध्ये जय हनुमानाचं मंदिर देखील आहे. खरंच त्यांचं देव एक भव्य आणि दिव्य मंदिर या गावामध्ये आहे. पण ज्यावेळी या गावामध्ये प्रवेश करतो तर नक्कीच पहिल्यांदा या मंदिराचं दर्शन होतं. आणि म्हणून तर या संघाचं, या आयोजकांनी आपण बघितलं जे आयोजन आहे ते जय हनुमान क्रिकेट संघ जुई असं. आणि आज जुई कामोठे म्हटलं तर या परिसराला आज सुगीचे दिवस देखील आलेत. हा परिसर आम्ही 20 वर्षापासून ओळखतोय, 20 वर्षापासून या परिसरामध्ये येतोय, परंतु आज प्रगतिशील परिसर म्हणून ओळखला जातोय. कृपया मुरबी संघाच्या खेळाडूंना पाण्याची पूर्तता करा. पाणी पाहिजे पहा मुरबी संघाच्या खेळाडूंना, तुम्ही पाणी द्या आयोजक. तर काही क्षणातच आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळणार आहोत, उत्तर अर्धामध्ये जाणार आहोत. नक्कीच पाहत राहा, बघत राहा. ही स्पर्धा अतिशय चांगली आणि नक्कीच समालोचन देखील ऐकत राहा. या पुढील आवाज असेल उत्तरार्धामध्ये आपल्यासमोर येतील 5 षटक आणि 40 धावांची आवश्यकता असताना कोण करतो तर नक्कीच 5 षटक आणि 40 धावांची आवश्यकता असताना आपल्यासमोर येतील आमचे आज एक पाहुणे समालोचक, अर्थात लक्ष्मण सर यांचा आवाज आपल्या भेटीला येईल. तर ऐकूया लक्ष्मण सर यांचा आवाज. धन्यवाद रवींद्र म्हात्रे सर. सर्वप्रथम उपस्थित प्रेक्षक आणि आलेल्या सर्व संघांचं श्री जय हनुमान क्रिकेट संघ जुई स्वर्गीय चांगुणाबाई कमलाकर कडू स्मृती चषकामध्ये सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचं थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. मैदानाच्या आत सुरू असलेला सामना JDM मुरबी विपक्ष धुंद्रे. खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकली होती ती मुरबी संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि धुंद्रे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि धुंद्रे संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 5 षटकामध्ये धावा केल्या त्या 39 आणि JDM मुरबी संघासमोर जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी JDM मुरबी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आत आलेली आहे. त्यांचे सलामीचे फलंदाज आहेत स्ट्राईकला परेश ठाकूर आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. आणि पहिलाच हादरा बसतोय तो JDM मुरबी संघाला परेश ठाकूर यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आपल्या पाहायला मिळाली. ती प्रसन्ना पाटील या धुंद्रे संघाच्या सलामीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि चेंडू मात्र स्टंपवर आदळला आणि पहिलाच हादरा बसला तो. सर, ज्या पद्धतीनं मुरबी संघ या मैदानावर खेळतो आहे तर मुरबी संघाला भरभरून शुभेच्छा देखील येत आहेत. पहा, पराज आणि नानू यांच्याकडनं मुरबी संघाला शुभेच्छा येत आहेत. खरं तर तुम्ही चांगले खेळा असं त्यांची अपेक्षा आहे आणि चांगले खेळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. पराज आणि नानू यांच्याकडून JDM मुरबी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत.
त्याच नवीन फलंदाज मुरबी संघाकडून प्रवीण, गोलंदाजाचे प्रसन्ना पाटील. प्रसन्ना पाटील यांनी आपल्या संघाला एक पहिल्याच चेंडूवर घवघवीत यश असं संपादित करून दिलेलं आहे आणि पहिलाच चेंडू एक जबरदस्त मोठा हादरा दिला तो मुरबी संघाला. आणि हा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरून जाणारा चेंडू आणि अवांतर चेंडू पंच घोषित करतात आणि अवांतर चेंडूने संघाचं खातं देखील खोललं जातंय. एक बाद एक अशी धावसंख्या आपल्याला मैदानात पाहायला मिळते. परंतु दरम्यानच्या काळात हा पुढील चेंडू प्रसन्न यांचा यावेळी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातोय. तिथे अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. परंतु दरम्यानच्या काळात अतिशय चपलाईने मैदानाच्या आत एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 1-2 या धावसंख्येवर. 1-2 अशी धावसंख्या आपण पाहत आहोत. स्वर्गीय चांगुणाबाई कमलाकर कडू स्मृती चषक 2021 हे पर्व अतिशय दर्जेदार दमदार असं आयोजन. षटकातील पुढील चेंडू या उजव्या स्टोर चेंडू आणि हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. पंचांनी चेंडू हेरला. फलंदाजाला हा चेंडू ऑफ साईडला खेळायचा होता परंतु टायमिंग झालं नाही आणि चेंडू मात्र स्थिरावला तो विकेट किपरच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते ती प्रसन्न पाटील यांच्या माध्यमातून. आणि हा अवांतर चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरून जाणारा चेंडू आणि अवांतर चेंडूच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 1-3 अशी धावसंख्या आपल्या मैदानात पाहायला मिळते. 40 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. धुंद्रे संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 5 षटकामध्ये 39 धावा केलेल्या आहेत आणि 40 धावांचं आव्हान 40 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुरबी संघ मैदानाच्या आत उतरलेले आहे. आणि आलो सुंदर स्ट्रोक बघूया. चेंडू जातोय 6 धावांसाठी आणि हा येतोय खणखणी षटकार. आणि या षटकाच्या साह्यानं थोडीशी मंदावलेली धावसंख्या अगदी झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचते ती 1-9 या धावसंख्येवर. चेंडू पूर्ण झाले ते पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मुरबी संघाची धावसंख्या होते ती 1-9. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. क्रिकेटचा थरार आपण पाहत आहोत ते कामोठे येथील या ऐतिहासिक अशा मैदानावर. या मैदानावर गेले 20 वर्षापासून मगाशी रिव्हॉल्वर म्हात्रे यांनी सरांनी एक चांगली माहिती दिली की गेली 20 वर्ष या मैदानावर सातत्याने क्रिकेटच्या मोठमोठ्या शृंखला होत असतात. आणि रिव्हॉल्वर म्हात्रे यांच्या बाबतीत सांगायचं झालं त्यांना ह्या मैदानाची खडानकडा माहिती आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व खेळाडूंची देखील माहिती आहे कारण गेले अनेक वर्ष ते या परिसरामध्ये समालोचन करता आपल्याला पाहायला मिळतात. परंतु षटकाच्या पुढील चेंडू शेवटचा यावेळी मात्र फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि हा दुसरा हादरा बसतोय मुरबी संघाला. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपुष्टात येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावसंख्येचा पाठलाग करताना जेडीएम मुरबी संघाची धावसंख्या झाली ती 2-9. हॅलो. या दरम्यान सुधीर जाधव यांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. CHचे आमचे बांधव सुधीर जाधव यांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपल्याला की आपण व्यासपीठावर बसून आपल्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावं आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आत धावा झाल्या त्या 9. दुसरं षटक घेऊन येतात ते वैयक्तिक
पहिलं आणि डावातील दुसरं षटक गोलंदाज अमर पाटील. आणि यावेळी स्ट्राईकवर आहेत ते सुनील पाटील आणि नॉन स्ट्राईकला हॅलो. आणि याच दरम्यान CHचे बांधव आमचे दत्ता मोरे यांचं देखील आगमन झाले. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. याच मैदानावर आम्ही एक अशी स्पर्धा पाहिली होती. सलग 6वी स्पर्धा होती CHची बांधवांची. आणि धगधगीच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना देखील स्पर्धा अतिशय रोमहर्षक भरते ती CHची बांधवांची. वैयक्तिक पहिला डावातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळी चेंडूवर जोरदार आक्रमण केलं जातंय. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय खणखणी षटकार. सुनील पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा एक दर्जेदार षटकार. या इनिंगमधील हा दुसरा षटकार ना, या इनिंगमधील हा दुसरा षटकार. आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती दुसऱ्या षटकातील एक चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 15 अशी धावसंख्या. आणि पुन्हा एकदा चेंडूवर आक्रमण केलं जातं. चेंडू जातो डीपमध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अगदी सीमा रेषेलगत चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी अतिशय जलद गतीने 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती दुसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 17 40 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे. एक षटकातील पुढील चेंडू. यावेळी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फलीचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू स्थिरावतोय. विकेट किपरच्या हातात धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 17 दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही ह्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो, अकुल टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर केला गेलेला हा प्रहार आणि चेंडू जातो 1 बाउंस सीमा पार. हा येतोय खणखणी चौकार. अतिशय चांगली फटकेबाजी आपल्या मैदानाच्या आत पाहायला मिळते सुनील पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 21. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लोअर चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूवर जोरदार आक्रमण केलं जातंय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या षटकामध्ये सुनील पाटील यांनी 2 षटकार आणि एक खणखणीत चौकार ठोकलेला आहे. आणि अतिशय धुमादार फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुनील यांची वैयक्तिक धावसंख्या झाली ती 2 षटकार 2 चौकार आणि एक दुहेरी एक चौकार 2 षटकार आणि एक दुहेरी धावेच्या मदतीनं 18 धावावर केला तो सुनील. आणि यावेळी सुंदर फटका पाहिला. चेंडू जातोय तो शॉर्ट पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेक करतील तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या हलकीशी पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोचते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 28. 2 बाद 28. आता मात्र येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 12. 18 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे ती JDM मुरबी संघाला. यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईक होत आहे तर सुनील. वैयक्तिक दुसरं आणि डावातील 4थं षटक. डावातील 3रं षटक गोलंदाज प्रसन्न पाटील. यावेळी स्लिपमध्ये पहिल्या स्लिपमध्ये झेल पकडला जातो आणि हा 3रा हादरा बसतोय तो JDM मुरबी संघाला सुनील पाटील यांच्या माध्यमातून.
मैदानाच्या आत आपण सामना एन्जॉय करत आहोत. धुंद्रे विपक्ष JDM मुरबी संघानं नाणेफेक जिंकली होती आणि नाणेफेक जिंकून त्यांचे संघनायक संकेत पाटील यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता नवीन येणारा फलंदाज हर्षल पाटील. सुंदरशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सुनील पाटील यांच्या माध्यमातून. सुनील पाटील हे वैयक्तिक त्याने धावा केला ते 19, 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धाव आणि 1 सिंगल धाव अशा प्रकारे ते एकूण वैयक्तिक 19 धावसंख्येवर ते बाद झालेले आहेत. पहिला चेंडू एक घवघवीत यश प्राप्त करून दिलं ते. यावेळी चेंडूवर जोरदार आक्रमण केलं जातं परंतु फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा हादरा बसतोय. चौथा सोळा चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आणि आता नवीन येणारे फलंदाज संदेश मुरबी संघाकडून. मुरबी संघाची धावसंख्या झाली ती 28. संदेश करवकर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील तर स्ट्राईकवर आहेत ते प्रवीण. स्ट्राईकसाठी प्रवीण. गोलंदाज प्रसन्न पाटील. या डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतोय आणि चेंडू मात्र जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातात. 28 धावसंख्या झाली 28. अजून जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. ते मुरबी संघाला येणारे चेंडू असतील 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील चेंडू यावेळी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय आणि एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रसन्न पाटील यांच्या माध्यमातून. वन बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली आहे गोलंदाजाला. निर्धाव चेंडू षटकातील पुढील चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा चेंडू आणि फलीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. धावसंख्या असतील धावसंख्या येते 28. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता JDM मुरबी संघाला. गोलंदाज प्रसन्न पाटील तर समोर फलंदाज आहेत. पुन्हा एकदा लागोपाठी 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे तिसरं षटक संपुष्टात येतोय आणि या स्पर्धेतील ही दुसरी मॅडन ओव्हर दुसरं निर्धाव षटक पाहायला मिळतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर JDM मुरबी संघाचा धाव फलक झालाय तो 28 आणि आता येणारे चेंडू 12 आणि धावा पाहिजे त्या 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सन्माननीय श्री दत्ता मोरे यांचं स्वागत करतील. हॅलो, जाऊया आपण व्यासपीठाकडे. आपण मान्यवरांची पाहुण्यांची मान्यवर इथं उपस्थित आहेत. अक्षय बोपे याला विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते दत्ता मोरे साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात त्यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते सुधीर जाधव साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. खरोखरच धकाधकीचं जीवन जगणारे आमचे सीएचे बांधव त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही यथोचित मान सन्मान केला. त्याचबरोबर
अक्षय भोपी याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते जे आमचे परम मित्र ओळा गावचा बुलंद आवाज रवींद्र म्हात्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय अक्षय भोपी याला की आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्र म्हात्रे यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाळ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात येतोय. पुन्हा एकदा प्रत्येक घरातला विनंती करतोय की आपण दुंदरे गावचे सुपुत्र ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर दुंदऱ्याचे बिग सपोर्टर गजानन पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. यावा आपण गजानन पाटील साहेब आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जाऊया मॅचकडे लक्ष्मण लासे सरांकडे. धन्यवाद भाऊ सर. मैदानाच्या आत धाव संख्या झाली ती 32 आणि म्हणजे आता जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे ती JDM मोरबी संघाला. या षटकातील चेंडू पूर्ण झालेत 2 म्हणजे अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली ती 32. षटकाचे पुढील चेंडू राईट ओ द विकेट. हो यावेळी चेंडूवर जोरदार आक्रमण केलं जातंय. चेंडू जातोय सीमा पार येतोय खणखणी षटकार. वाघिवली संघाचा संघनायक यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे ती JDM मोरबी संघाला. षटकातील पुढील चेंडू या जोरदार हिट करण्यापर्यंत हा येतोय नशिबाचा चौकार आणि इथं मात्र मोरबी संघ विजयी होतोय. दोन्ही संघांचं मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन. कृपया तो चेंडू सुपूर्द करायचा आहे जो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय तो. आणि इथं मला आज 5 षटकं बोलण्याची संधी दिल्याबद्दल आमचे मित्र भाऊ म्हात्रे सर यांचं मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच लक्ष्मण लासे सर. जरा बॉल द्यायचा प्लीज. ब्लॅक स्क्रीनच्या मागे जो बॉल घेऊन गेला मुलगा त्याला विनंती करतोय की आपण बॉल प्लीज द्या. खरोखरच एक रोमांचक सामना होता. मोरबी विपक्ष दुंदरे असा सामना पाहायला मिळाला. एका बाजूला संकेत पाटीलला पाहिलं, प्रताप नावडेकरला पाहिलं, त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण प्रसन्न पाटीलला पाहिलं. खरोखरच सामना एक उत्कंठा वादक होता आणि त्याचबरोबर सामना जिंकला तो मोरबी संघानं.